अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 15 डिसेंबर वार रविवार या दिवशी आहे दत्त जयंती। तर दत्त जयंती म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्त, प्रत्येक दत्त भक्त यांच्यासाठी हा दिवस खूप खास असतो। आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला या दत्त जयंती निमित्त स्वामी महाराजांची 21 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा जी आहे ती करायची आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो, अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील तितकाच महत्त्वाचा असा मानला जातो आणि पवित्र मानला जातो। तर या बघा, दत्त जयंतीला आपल्याला 21 दिवसांची सेवा जी आहे ती स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे, 21 दिवसांची सेवा कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर नियम काय आहेत, अटी काय आहेत याची माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, 15 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि या दिवशी दत्त जयंती आहे। तर त्या निमित्तानं आपल्या सर्वांना बघा, स्वामींची 21 दिवसांची ही सेवा तर करायचीच आहे। त्याचबरोबर दत्त जयंती म्हटलं तर श्री गुरुचरित्राचं पारायण हे देखील आपण सर्वजण करणार आहोत। कोणी केंद्रात करेल तर कोणी घरात देखील करेल, परंतु बघा त्याचबरोबर आपल्याला ही सेवा जी आहे स्वामी महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा 21 दिवसांची तुम्ही करू शकता किंवा 11 दिवसांची करू शकता, 7 दिवसांची करू शकता, जसं तुम्हाला शक्य होईल ना तशी ही सेवा जी आहे ती करायची आहे। अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे। बघा, बऱ्याच जणांना माहीत आहे, याआधी देखील त्यांनी केलेली आहे, परंतु असे काही नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना ही सेवा माहीत नाही। त्यांच्यासाठी बघा हा व्हिडिओ आहे, तर त्यांनी ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि सेवा कशी करायची ते देखील जाणून घ्या। तर ही 21 दिवसांची स्वामींची सेवा आहे। तर काय करायचं आहे बघा, सर्वात आधी आपलं महिलांना मासिक धर्म, आता ह्या 21 दिवसांचा कालावधी आहे, त्या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये जर म्हणजेच काय तर 25 नोव्हेंबरला या सेवेला सुरुवात करायची आहे ते 15 डिसेंबरपर्यंत ह्या 21 दिवसांच्या सेवेत जर आपल्या मासिक धर्माची तारीख असेल तर तुम्ही त्याआधी देखील सेवा करू शकता, कारण मासिक धर्म आला तर 4 दिवस आपण सेवा बंद करत असतो। म्हणून तुम्ही बघा, अगदी आज उद्या परवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। तर सेवा काय करायची आहे, तर सेवा करायची आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण जे आहे 21 पारायण करायचे आहे। बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अतिशय छोटा, दिसायला कितीही छोटा असला तरी मनुष्याच्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे। तर हा बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत। 1 ते 21 अध्याय तुम्हाला बघा, पहिल्या दिवशी 1 ते 21 अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे, म्हणजे तुमचं एक पारायण होणार आहे। असं तुम्हाला 21 दिवस 21 पारायण तुमच्याकडून होणार आहे। तर रोज 1 ते 21 असे तुम्ही अध्याय पठण करू शकता, किंवा बघा तुम्ही 11 दिवसांची सेवा करू शकता, त्याचबरोबर 7 दिवसांची देखील करू शकता, किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही रोज 7 अध्याय करून बघा 3 दिवसात एक पारायण कंप्लीट होणार आहे अशी देखील सेवा करू शकता, किंवा तेही शक्य नसेल तर रोज 3 क्रमशः 3 अध्याय जे आहेत ते पठण केले, जसं आपण नित्यसेवेत करत असतो त्याप्रमाणे रोज 3 अध्याय पठण करून तुमचं 7 दिवसात एक पारायण असं देखील तुम्ही करू शकता। तर जसं तुम्हाला शक्य होईल बघा तसं तुम्हाला ह्या सेवा जी आहे ती करायची आहे। आता ह्या सेवा करत असताना स्वामींच्या बघा ह्या सेवेला कुठलंही
बंधन नाही. तुम्ही ही सेवा सकाळी संध्याकाळी अगदी कधीही करू शकता, दिवसभरात कधीही. फक्त जी 12 ते 12:30 जी वेळ आहे ना, त्या वेळेत तुम्हाला ही सेवा बंद ठेवायची आहे. त्या वेळेत तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. कारण 12 ते 12:30 ही वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. म्हणून ह्या वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता. त्याचबरोबर अगदी कुणीही, स्त्री पुरुष कोणीही, मुलं असो मुलगी असो, कुणीही ही सेवा जी आहे ती करू शकता. त्याचबरोबर बघा, ही सेवा करताना तुम्ही त्याचबरोबर तुम्ही रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी रोज जप देखील करू शकता. ही देखील सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र रोज 11 वेळा म्हणून त्याचं तीर्थ तयार करून ती देखील 21 दिवसांची सेवा करू शकता. त्याचं तीर्थ बघा, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुमचा हात जो आहे तो वरती ठेवायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणून नंतर ते तीर्थ तुम्ही स्वतः देखील घ्यायचं आहे आणि घरातील व्यक्तींना देखील द्यायचं आहे. ही देखील अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे, पण तितकीच प्रभावी सेवा आहे. आता बघा, कोणाचं लहान मुलं असेल, कोणाला काही प्रॉब्लेम असेल, तर त्यांना सारामृत बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचायला जास्तीत जास्त 1.5 तास लागणार आहे. आणि तेवढा जरी शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्राचा सेवा करू शकता, किंवा 3ही सेवा जरी करायच्या असल्या तरी चालणार आहे, तरी देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा, ही सेवा करत असताना तुम्हाला काही नियम आणि अटी हे देखील पाळायचे आहेत. तर काय आहे? सर्वात प्रथम बघा, कांदा लसूण वर्ज करायची अजिबात गरज नाही, कारण हे गुरुचरित्राचं पारायण नाही, हे आपल्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आहे. याचे असं काहीच नियम अटी नाही. त्याचबरोबर 21 दिवसांची सेवा करताय तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही. परंतु तुमच्या मनाने जर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता. त्याचबरोबर बघा, मात्र नॉनव्हेज जे आहे, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. मांसाहार बघा, तुम्ही घरात देखील बनवला नाही तर अतिशय उत्तम, परंतु घरातील इतर व्यक्ती जर खात आहेत तर तुम्ही त्यांना खाऊ द्यात. पण तुम्ही पारायण लावले ना तर तुम्ही अजिबात खायचं नाही आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर परान्न जे आहे ते देखील वर्ज्य करायचं आहे. परान्न म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या घरचं जेवण जे आहे कारण परान्नातूनच सर्वात जास्त दोष हे परान्नातून लागत असतात, म्हणून परान्न वर्ज्य करायचं आहे. तुम्ही स्वामी सेवा करताय ना, सेवा करताय तर तुम्ही हे काही अगदी साधे सोपे नियम आहेत ते तुम्ही पाळायचे आहे आणि स्वामी सेवा जी आहे ती करायची आहे. बघा, आपल्या आयुष्याचं सोनं करून देणारा हा ग्रंथ आहे आणि याचं जर पारायण केलं ना तर तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता जी आहे ती राहणार नाही. स्वामी भरभरून देतील, इतकी ताकद ह्या पारायणामध्ये आहे. तुम्ही 21 दिवसांची सेवा करा, तुम्ही 11 दिवसांची करू शकता, 7 दिवसांची करू शकता, जसं तुम्हाला शक्य होईल ना अगदी तशी दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे. मात्र सेवा सुरू करण्याआधी बघा, तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे, महाराजांना मुजरा करायचा आहे, त्यानंतर त्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे. कशासाठी सेवा करतायत ते सांगायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या जे काही इच्छा आहेत ती सांगायची आहे. आणि मी एवढं 21 दिवसांची सेवा करत आहे, मी 11 दिवसांची सेवा करत आहे, ती सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून त्यांना बघा साकडं जे आहे ते घालायचं आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, सेवेला सुरुवात करण्याच्या तुम्ही आदल्या दिवशी देखील हे करू शकता किंवा सेवा करणार आहात त्या दिवशी सकाळी केंद्रात किंवा मठात जाऊन देखील तुम्ही खडीसाखर नारळ ठेवून सेवेला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर बघा, विधवा महिला असेल तरी देखील ती ही सेवा करू शकते. अगदी कोणीही सेवा करू शकतो. स्वामी महाराजांच्या सेवेला कुठलंही बंधन नाही, कसलंही बंधन नाही. अगदी प्रत्येक जण स्वामी सेवा जी आहे ती करू शकतो.
फक्त बघा, जेव्हा आपण साकडं घालतो ना, तेव्हा अखंड हा शब्द मात्र वापरायचा नाही. अखंड म्हणजे काय, तर कधीही खंड पडू न देणारा. काही जर प्रॉब्लेम आले, काही अडचणी आल्या आणि सेवा बंद राहिली, म्हणून हा अखंड जो शब्द आहे ना, तो शब्द वापरायचा नाही. कारण बघा, मासिक धर्म आला, काही प्रॉब्लेम आले, तर तेवढे दिवस आपले स्किप होत असतात, ती सेवा ती बंद राहत असते. म्हणून अखंड हा शब्द जो आहे तो वापरू नका आणि सेवेला सुरुवात करा. बघा, काहीही न मागता 1 वर्ष सेवा करून बघा. तुमचा महाराजांवर विश्वास आहे ना? तुम्ही मला सांगा, आहे ना? तर महाराज, आज माझ्यावर वाईट वेळ आहे, उद्या चांगली वेळ येणार. तुम्ही खूप अडचणीत असाल, तर खूप त्रास देखील होत असेल, त्रासात असाल, तर खरं सांगते, समजून जा की आता माझं दुःख संपणार आहे. माझा वाईट काळ जो आहे तो संपला. यापेक्षा जास्त माझं काही वाईट होऊ शकत नाही. आता घडेल ते जे काही होईल, जे काही घडेल, जे काही होतंय ते सगळं चांगलंच होईल, ही भावना मनात ठेवा आणि महाराजांवर विश्वास, श्रद्धा ठेवा की महाराज, माझं सगळं चांगलं होणार आहे. आणि करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, आपण कोणीही नाही. बघा, मी एवढी सेवा करणार, तेवढी सेवा आपण करणार आहात, आपण कोणीच नाही. महाराजांना कोणाकडून किती सेवा करून घ्यायची, कोणती सेवा करून घ्यायची, नामस्मरण करून घ्यायचं, कोणाकडून किती पारायण करून घ्यायची, हे सर्व महाराज स्वतः ठरवत असतात. खरं सांगते मैत्रिणींनो, स्वामी सेवा करायला पण भाग्य लागतं आणि ते करायला सगळ्यांच्या नशिबात नसतं. आपण सर्व स्वामी सेवेकरी खूप भाग्यवान आहोत की आपण ही सेवा करत आहोत. स्वामी आपल्याकडून बघा, ही सेवा जी आहे ती करून घेत आहेत. आपलं घर सुखात आहे, आनंदात आहे, समाधानी आहे, भरभराटीत. अजून काय पाहिजे सांगा ना? महाराज त्यांनी एवढं काही दिलेलं आहे. तर बघा, तुम्हाला कधीही कुठलीच बघा कोणाकडे काही मागायची वेळ महाराज येऊ देणार नाही. एवढी ताकद या सेवेत आहे. आवर्जून बघा, जशी जमेल, जेवढी जमेल तशी सेवा तुम्हाला करायची आहे. स्वामी सेवा तुम्ही करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असा कुठलाच स्वामी भक्त नाही की त्याला अनुभव आलेला नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.